आणि सुव्यवस्थेचं काम आहे हे यांनी का हातात घ्यावं. ही मॉब लिंचिंग झालेली आहे आणि मॉब लिंचिंग करणे कोणालाही जीवनशी मारणे हा अत्यंत क्रूर प्रकार आहे आणि तो भारतात किंवा महाराष्ट्रात आणि खास करून जळगावचं कोणत्याही पद्धतीने सहन केला जाणार नाही. त्यामुळे पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्या सगळ्यांना त्वरित अटक करणे आवश्यक आहे. त्याला पूर्णपणे मुका पद्धतीने म्हणजे त्याला जामनेरला त्या कॅफेमध्ये मारलं, त्याच्यानंतर पुढे जाऊन बेटावर या त्याच्या गावी जाऊन त्याला मारलेलं आहे. इतकं बेरहिमीने मारलेलं आहे की त्याचा जीव गेलेला आहे. यावरून समजू शकतो आपण की एकदम हष्टपुष्ट आहे. तो आहे चांगला पोलीस भरतीची तयारी करत होता, त्यामुळे तो व्यायामपटू होता, चांगला होता आणि त्याचा जीव जाणे म्हणजे त्याला किती याच्याने मारलेलं असेल हे आपण करू शकतो. आता मेडिकलमध्ये आणि PM मध्ये ते 100% येईलच की कोणत्या पद्धतीने त्याला मारलं. इन कॅमेरा शोविस्टची मागणी केली का तुम्ही? इन कॅमेरा शोविस्ट हो, इन कॅमेराची मागणी केली. इन कॅमेरा हे चालू आहे, त्याच्यासाठी सकाळपासून इथे आपण का केली मागणी? इन कॅमेराची का केली? इन कॅमेऱ्याची मागणी असे की त्याच्यावर किती प्रकारे तरुण आहे, तो ब्लडिंग जास्त दिसत नाही आहे, मुक्कामार किती मारलेला आहे, कशा पद्धतीने मारलेला आहे, संगनमतच्या सोबत पूर्व प्लॅनिंगने त्याला मारलेलं आहे, त्याला अपहरण करून मारलेलं आहे. पोलिसांनी हे सगळे ॲक्ट लावलेले आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही. परंतु ज्या पद्धतीने मारलेलं आहे एवढंच नव्हे तर ज्याप्रमाणे मी बोलायला अतिशयोक्तीने ज्याप्रमाणे वाल्मिक कराडचं कार्य आहे त्याचप्रमाणे जामनेरचा कोणी तसा वाल्मिक कराड आहे का हा शोध पोलिसांना घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की त्याला मारहाण झाल्यानंतर यांची कुठेतरी बैठक झालेली आहे का आरोपींची, कुठे बैठक होऊन त्यांना काही मार्गदर्शन मिळालेलं आहे का. म्हणून आम्ही आज दुपारी माननीय पोलीस अधीक्षक, माननीय जिल्हाधिकारी, माननीय अल्पसंख्याक आयोग, माननीय ह्युमन राईट आयोग यांच्याकडे निवेदन देणार आहोत की याची संपूर्णपणे चौकशी होणे आवश्यक आहे. कारण की एवढा डेंजर प्रकार पहिल्यांदा जळगावात घडलेला आहे की त्याला इथेही मारलं जामनेरला आणि आपल्या गावालाही मारलं. पोलिसांनी केलेल्या तपासावर तुमचं समाधान आहे का आतापर्यंत पोलिसांनी जे 4 अटक केलेली आहे त्याच्यावर आमचं समाधान आहे. एवढंच नव्हे तर मी हेही सांगेन की पोलिसांनी FIR मध्येही नाव नमूद केलेले आहेत. कारण की जो फिर्यादी आहे मुलाचा बाप, त्याला काही इतकं त्याची मनस्थिती ठीक नव्हती, त्याला त्याचा तरुण मुलगा समोर मेलेला होता, तरी पोलिसांनी ते एक चांगली हे केलं की त्यांनी FIR मध्ये नाव नमूद केले व 5 नाव नमूद करून अधिक 8 ते 10 लोक लिहिले. त्याच्यामुळे आमचं FIR वर आणि पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर 100% समाधान आहे. परंतु आमची ही आता मागणी आहे की कोण आहे हा याच्या पाठीमागे, कोणी केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे हे संपूर्ण सविस्तर चौकशी